आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वाचवा, माझी मुलगी आतमध्ये कोणीतरी वाचवा तिला। तो बघा आला पोरांना वाचणारा देव माणूस। देव माणसाचा, देव माणसाचा, देव माणसाचा, देव माणसाचा। त्या पैशांचं आणि दागिन्यांचं गाठोडं दुसऱ्या कोणाच्या हाती लागण्याच्या आधी घेऊन यायला हवं, नाहीतर त्या आगीत उडी टाकण्याचा मला काहीच फायदा होणार नाही। ती घेऊन यायची हीच योग्य वेळ आहे। बहुतेक झोपेत चालायची सवय। कोण आहे रे? कोण आले एवढ्या रातचं? अगं आजी, कोण नाही। कोण आलं ना तर त्याच्या टकुरीतच दगड घालतो मी। हा? तू झोप आजी, झोप तू। हा झोप। हा कुठे गेले दागिने आणि पैसे? इकडेच तर टाकले होते। काय लेका तमाशा होता? तमाशा कसल्या बाया नाचत होत्या लेका। आणि ती पिवळी साडी बघितली का मधली? काय कंबर हलवत होती। आयला काय खुश पसतोय रे इकडं? काय नाही, चल। नाही काहीतरी दिसतंय यार। काय नाही रे, चल। पैसे आणि दागिने गेले कुठे? कोणी घेऊन तर गेलं नसेल ना? हे होता कामा नये। मेहनत मी करणार आणि पैसे दुसरे कडून जाणार, हे होऊ देणार नाही मी।
ह्याच्या कपड्याला जळका वास येतोय म्हणजे सकाळी आल्याला हे भामटा दिसतोय. माझा नातू बनून माझ्या घरात घुसतोय. थांब आता आहे ना घरातले सगळ्यांना उठवते आणि ह्याचा बुरखत फाडते. अरे ये चोर आलाय चोर. अरे चिवळ्या, ए चिवळ्या चोर आलाय चोर. अगे श्यामे सुद्या रंजे फुले चिवळ्या. अरे कुणा बरोबर आहेस तू? अरे चिवळ्या चोर आलाय की चोर. एकदा कातळवाडीत पुरलेले पैसे सापडू दे, मग तुझ्याकडे बघतो. सरूला जिवंत सोडली, तुला नाही. ए चिवळ्या, चिवळ्या. ए म्हातारे, काय झालं वरडायला? कुठं आहे चोर? अरे सकाळी आलेला तो चोरच आहे. आत्या, माझ्या लेकाला आधी चोर म्हणणं बंद करा बघू तुम्ही. अरे चोरच आहे तो. गाढवाच्या गळ्यात घुंगरू बांधलं म्हणून काही तो घोडा होत नाही. चिवळ्या, आताच्या आता ह्या चोराला बाहेर जायला सांग. ह्यो बाहेर गेला ना घरातनं तेव्हा मी माझ्या नाकानं वास घेतलाय. ओ आत्या, अहो तुम्ही माणूस आहे, कुत्रा आहे वय नाकानं माणसाचा वास घ्यायला. ए नाक नाही ना तिला भाग पाडते भीतीला. लय तुझं तोंड चाललंय ग. हा चिवळ्या, तू ह्याला आहे ना आताच्या आता घराच्या बाहेर काढ. हे आहे, किती वेळा सांगितलं तुला मला चिवळे बोलू नको म्हणून. कसं वाटतं ते? कसं पण वाटू दे. अरे त्या नावामुळे तर तू जित्ता राहिलाय. मी तुला चिवळेच म्हणणार. तर मुडद्याकडे बघ आधी तू. आणि मी जर खोटी ठरली ना तर माझं मळ वड्याला नेऊन पोचव. सकाळी पोचलं तर चालते का? काय पोचवणार आहे? मड चालतंय चालतंय. काय येडी बाबुळे, काय करायचं हिच्या डोक्याचं? तरी सांगत होते का फुलाताईच्या गावातली पोरगी सूर म्हणून नको, माझ्या गावची करूया. पण नाही. ही बघा कुणाला कशाचं आणि बुडकीला केसाचं. आता इथं इशय काय ह्यांचं चाललंय काय? तू ना त्याला पहिला घराबाहेर काढ. चिवळ्या, तू त्याला घराबाहेर काढणार आहेस का नाही? हे म्हातारे, बस वरडत. मला आली झोप, चाललो झोपायला. रारी